आपण बघितलं की कशा पद्धतीने या कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो। यानंतर पुढची बातमी आहे साहित्य संमेलनाची। यवतमाळ इथं आजपासून 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीमध्ये आज दुपारी 4 वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल। या संमेलनाचा उद्घाटक वैशाली सुधाकर येडे या शेतकरी कुटुंबातल्या महिलेच्या हस्ते होणार आहे। वैशाली या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे। वैशाली येडे या कळंब तालुक्यातल्या राजूर इथल्या रहिवासी आहेत। त्यांना 2 मुलं आहेत, तसंच त्यांची 3 एकर जमीन आहे। त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली होती। त्यानंतर त्या 13 या नाटकाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्येविरोधात काम करतायत। एका सामान्य महिलेला साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उद्घाटक पदाचा मान मिळतो आहे आणि आता वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये दिंडी काढायला सुरुवात झालेली आहे। साहित्य संमेलनाकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर साहित्यप्रेमी जे आहेत ते यवतमाळमध्ये दाखल झालेले आहे। या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासूनच काही वाद निर्माण झालेले होते, मात्र आता ते वाद शमलेले आहेत। पहिल्यांदा नयनतारा सहगल या इंग्लिश लेखिका उद्घाटनासाठी येणार होत्या, मात्र काही कारणांमुळे त्यांना विरोध झाला आणि त्यांचं निमंत्रण पत्र रद्द करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्री उद्घाटन करणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीला असल्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीला गेले, त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाहीत आणि आता शेतकरी महिलेच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट यवतमाळला। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय यवतमाळ कुठेतरी साहित्य नगरीसारखं सजलेलं आहे आणि सकाळपासून आता मिरवणुकांना सुरुवात झाली, काय सांगाल? हा, आपण पाहू शकतो या ठिकाणी ग्रंथदिंडीला अवघ्या काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे। आझाद मैदान परिसरामध्ये आपण आता आहोत यवतमाळच्या आणि यवतमाळ नगरी या ठिकाणी सज्ज झालेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी पूर्णपणे सजली आहे आणि ग्रंथदिंडीच्या माध्यमातून सुरुवात जी आहे ती आता होते आहे। या ठिकाणी मंगल वेशामध्ये आपण पाहू शकतो यवतमाळचे सर्व स्तरातले नागरिक, सर्व क्षेत्रातले नागरिक या ग्रंथदिंडीसाठी दाखल झालेले आहेत आणि ढोल ताशांच्या या ठिकाणी घोष करत ग्रंथदिंडीला सुरुवात होत आहे। लहान मुली आपण पाहू शकतो, लहान मुली सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या मंगल वेशामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि ग्रंथदिंडी आता या ठिकाणी निघून मुख्य ज्या ठिकाणी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ही ग्रंथदिंडी निघणार आहे आणि उत्साह पाहू शकतो आपण यवतमाळकरांचा। प्रत्येकाला ज्या ज्या परीनं जमेल त्या परीनं या ठिकाणी हा जो उत्सव आहे साहित्याचा हा साजरा करण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि लहान मुलं असतील, शाळकरी विद्यार्थी असतील, साहित्यिक असतील, शिक्षक असतील, हे सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहे। ग्रंथदिंडी या ठिकाणी ही जी निघाली आहे आता काही क्षणामध्ये ही ग्रंथदिंडी सुरू होईल आणि ही ग्रंथदिंडी मुख्य साहित्य नगरी ज्या ठिकाणी आहे तुकडोजी महाराज साहित्य नगरी त्या ठिकाणी पोहोचेल आणि या ग्रंथदिंडीमध्ये शेकडोच्या संख्येनं साहित्यिक जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। देशभरातून साहित्यिक आलेले आहेत आणि देशभरातून या ठिकाणी जे साहित्यिक आले त्यांचं स्वागत करण्यासाठी यवतमाळकरांनी कुठली कसर सोडलेली नाही आहे। रांगोळ्या घालण्यात आलेल्या आहे रोडवरती आणि आपण पाहू शकतो की ग्रंथदिंडीचे हे व्हिज्युअल्स आणि ग्रंथदिंडी सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही ग्रंथदिंडी आता अवघ्या काही क्षणामध्ये निघणार आहे। हे या ठिकाणी मुली ज्या आल्या ज्या मंगल वेशामध्ये आहे आणि मोठा उत्साह विद्यार्थ्यांचा, लहान मुलं सुद्धा आहे आणि ग्रंथदिंडीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो साहित्य संमेलनाची सुरुवात होते आहे। दिंडीमध्ये ग्रंथ ठेवण्यात आलेले आहे आणि रांगोळी सुद्धा या मार्गावरती काढून स्वागतासाठी तयारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे यवतमाळकरांनी साहित्य संमेलनासाठी जे लोक दुरून दुरून आलेले आहेत, साहित्यिक आले आहेत, त्यांच्या स्वागतासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहे आणि आपण पाहू शकतो उत्साह नागरिकांचा मोठा आहे। काही विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत विचारूया आणि जाणून घेऊया उत्साह। काय सांगशील, या ठिकाणी तू आलेली आहे, भावना व्यक्त कर तुझ्या? मला चांगलं वाटत आहे आणि इथे सर्वजण आले, मला खूप चांगलं वाटतंय, माझ्या मनाला पण चांगलं वाटतं। काय तयारी केली आहे तू इथे? तू
तू काय सांगशील बेटा, काय तयारी केली आहे आता? होऊ शकतो या ठिकाणी ग्रंथ दिंडीसाठी मोठा उत्साह आहे आणि जे देशभरातून साहित्यिक आणि मंडळी किंवा लेखक असतील, नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, ते आता 3 दिवस या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि सकाळपासूनच साहित्य संमेलनाची रेलचेल सुरू झालेली आहे. साहित्यिक सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे. सर्व या यवतमाळ नगरीमध्ये आता यवतमाळकरांचं आदरातिथ्य सुरू झालं आहे. पण ज्या वैशाली येडे या महिलेच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे येणार आहे. त्यामुळे नयनतारा सहगल यांच्या आमंत्रणावरून जो वाद झाला आहे तो आपण पाहू शकतो, तर थोडासा निवडल्यासारखं वाटतोय. पण आता या संमेलनामध्ये वैशाली येडे या महिलेच्या हस्ते हे कार्यक्रमाचं संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. अगदी प्रवीण, या सगळ्यामध्ये आता ग्रंथदिंडीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. हा सगळा ढोल ताशांच्या गजरामध्ये एक साहित्य संमेलनाचा माहोल तिथं झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ढोल ताशांना गजर सुरू आहे ढोल ताशांचा आणि विविध मंगल वेशामध्ये नागरिक आलेले आहे. यासोबतच ढोल ताशांचा मोठ्या प्रमाणामध्ये वाजवून गजर करून स्वागत केलं जात आहे. ढोल ताशासोबतच मंगल वेशामध्ये विद्यार्थी, खास करून लहान मुलांचा मोठा या ठिकाणी समावेश आहे. हे जे ढोल पथक आहे, या ढोल पथकामध्ये मुली आहेत, मुलं आहेत आणि या मुलांचा उत्साहही आपण पाहू शकतो की मोठ्या उत्साहानं साहित्यिकांचं, साहित्यप्रेमींचं स्वागत करत आहे. आणि हे जे आयोजन मिळालं यवतमाळ नगरीला हे ऐतिहासिक करण्यासाठी आणि इथच्या आठवणी देशभरातले साहित्यिक घेऊन जावं यासाठी प्रत्येक यवतमाळचे जे आयोजक असतील, नागरिक असतील आणि सहभागी मंडळी असतील ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ढोल ताशा आणि याच्या घोषामध्ये, जयघोषामध्ये आता ग्रंथदिंडीला सुरुवात होते. अगदी प्रवीण, हा सगळ्या ढोल ताशांचा गजर आपण एकदा ऐकूया.